तर मुंबई पोलीस भरतीचा कट ऑफ जो आहे मित्रांनो तो आपण काढलेला आहे मित्रांनो. तर लिस्ट बघून हा कट ऑफ आपण काढलेला आहे. तर या कट ऑफ मध्ये काय बदल होणार आहे मित्रांनो, तर फक्त जागा जर वाढल्या मित्रांनो मुंबई पोलीसच्या तर या कट ऑफ मध्ये बदल होऊ शकतो मित्रांनो, नाही तर बदल होऊ शकत नाही. एवढाच कट ऑफ लागणार आहे मित्रांनो मुंबई पोलीसचा. तर बघा मित्रांनो कशा प्रकारे कट ऑफ लागू शकतो आणि कोणत्या कॅटेगरीचा किती कट ऑफ लागणार आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर बघा मित्रांनो याच्यातली जी आपली पहिली कॅटेगरी आहे तर ती कॅटेगरी आपली जी आहे ते बघा पहिली कॅटेगरी आहे आपली ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो लागलेला आहे सर्वसाधारण मध्ये, तो लागलेला आहे सर्वसाधारण ओपन कॅटेगरीमध्ये तर 131 मार्कांवरती आणि महिलांचा बघा 125 मार्कांवरती लागेल मित्रांनो. तर हा सर्वसाधारण कॅटेगरी म्हणजे ओपन मधला आहे. आणि बघा आता स्पोर्ट पर्सनचा जो आहे ओपन कॅटेगरीमध्ये तो लागेल तर 125 मार्कांवरती आणि प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्पग्रस्त जे आहे त्यांचा लागेल इथं 126 मार्कांवरती ओपन कॅटेगरीमध्ये. आणि भूकंपग्रस्त ओपन कॅटेगरीमध्ये बघा 124 मार्कांवरती. आणि एक्समॅनचा जो लागेल इथं ओपन कॅटेगरीमध्ये तो लागेल 116 मार्कांवरती. पोलीस पाल्य जो आहे ओपन कॅटेगरीमध्ये त्यांचा लागेल इथं 114 मार्कांवरती. आणि होमगार्ड गृहरक्षक दल यांचा लागेल 124 मार्कांवरती. आता बघा होमगार्ड बद्दल सांगायचं झालं तर होमगार्ड बद्दल एक आता आझाद मैदान इथं आंदोलन चालू आहे मित्रांनो वयवाढसाठी. तर तिथं जे होमगार्ड बंधू असतील त्यांचं सिलेक्शन झालं नसेल तर ते तिथं जाऊन आंदोलनामध्ये सहभाग घ्या मित्रांनो. तर बघा याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली ती कॅटेगरी आहे EWS. तर EWSचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तर EWSचा कट ऑफ हा आहे सर्वात कमी लागलेला आहे मित्रांनो. तर बघा पुरुष कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे सर्वसाधारणमध्ये तो लागलेला आहे 116 मार्कांवरती. महिलांचा लागलेला आहे तर 96 मार्कांवरती. आणि स्पोर्ट पर्सन जो आहे त्यांचा लागलेला आहे तर 100 मार्कांवरती. आणि प्रकल्पग्रस्त आहे त्यांचा लागलेला आहे 101 मार्कांवरती. 101 मार्कांवरती प्रकल्पग्रस्त. तर प्रकल्पग्रस्त 101 मार्कांवरती. भूकंपग्रस्त 103 मार्कांवरती लागणार आहे. आणि बघा एक्समॅन जे आहे एक्समॅनचा इथं सर्वात कमी म्हणजे 75 मार्कांवरती लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे पोलीस पाल्य तर पोलीस पाल्यचा लागणार आहे 83. आणि याच्यानंतर आहे होमगार्ड तर होमगार्डचा लागणार आहे मित्रांनो इथं EWS कॅटेगरीमध्ये 96 मार्कांवरती हा होमगार्डचा लागणार आहे मित्रांनो. तर बघा याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली ACBC. तर बघा ACBCचा कट ऑफ कशा प्रकारे असू शकतो तर ACBC कॅटेगरीमध्ये बघा ACBC कॅटेगरीमध्ये बघा सर्वसाधारण पुरुष उमेदवारांचा जो आहे तो लागणार आहे 128 मार्कांवरती. आणि महिलांचा जो आहे 121 मार्कांवरती. त्याच्यानंतर आहे स्पोर्ट पर्सन तर त्यांचा लागणार आहे इथं 119 मार्कांवरती. प्रकल्पग्रस्त लागणार आहे 123 मार्कांवरती. भूकंपग्रस्त लागणार आहे 120 मार्कांवरती. आणि एक्समॅनचा लागणार आहे इथं 108 मार्कांवरती. पोलीस पाल्य बघा पोलीस पाल्याचा लागणार आहे 108 मार्कांवरती. आणि होमगार्डचा लागणार आहे इथं 120 मार्कांवरती होमगार्ड. हे झाली ACBC कॅटेगरी. आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली OBC. तर बघा OBC कॅटेगरीचा कशा प्रकारे असणार आहे मित्रांनो तो OBC. तर व्हिडिओ आवडला अशी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बघा OBC कॅटेगरीचा जो सर्वसाधारण पुरुष आहे त्यांचा लागणार आहे 127 मार्कांवरती. महिलांचा OBC कॅटेगरीमध्ये 119 मार्कांवरती. ते झालं. स्पोर्ट पर्सन OBC मध्ये बघा 118 मार्कांवरती. आणि प्रोजेक्ट प्रकल्पग्रस्त 119 मार्कांवरती OBC कॅटेगरीमध्ये. भूकंपग्रस्त 116 मार्कांवरती. त्याच्यानंतर एक्समॅन बघा एक्समॅन 105 मार्कांवरती OBC कॅटेगरीमध्ये. पोलीस पाल्य बघा पोलीस पाल्य 104 मार्कांवरती. आणि होमगार्ड लागेल 119 मार्कांवरती. हे झाले आपली OBC कॅटेगरी. आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली SBC. तर बघा SBC कॅटेगरीचा कशा प्रकारे लागू शकतो SBC कॅटेगरी. तर बघा SBC कॅटेगरीमध्ये पुरुष सर्वसाधारण लागणार आहे 124 मार्कांवरती. महिला लागणार आहे 116 मार्कांवरती. आणि त्याच्यानंतर आहे आपलं स्पोर्ट पर्सन तर तो स्पोर्ट पर्सनचा लागणार आहे 108 मार्कांवरती. त्याच्यानंतर लागणार आहे प्रकल्पग्रस्तचा 105 मार्कांवरती. भूकंपग्रस्तता बघा 116 मार्कांवरती. भूकंपग्रस्त 116 मार्कांवरती लागणार आहे SBC कॅटेगरीमध्ये. आणि एक्समॅन बघा एक्समॅनचं लागणार आहे 69 मार्कांवरती. पोलीस पाल्य लागणार आहे 87 मार्कांवरती. आणि बघा होमगार्डचा लागणार आहे 111 मार्कांवरती. तर बघा हे झाली आपली SBC कॅटेगरी. आता याच्यानंतरची कॅटेगरी आपली NTD. तर बघा NTDचा जो कट ऑफ आहे NTD तर सर्वसाधारण पुरुष बघा 129 मार्कांवरती. महिला 121 मार्कांवरती. त्याच्यानंतर आपले स्पोर्ट पर्सन बघा 120 मार्कांवरती. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 123 मार्कांवरती. भूकंपग्रस्त 77 मार्कांवरती फक्त 77 मार्कांवरती. आणि एक्समॅन बघा एक्समॅन 108 मार्कांवरती. त्याच्यानंतर पोलीस पाल्य बघा 110 मार्कांवरती. आणि होमगार्ड 119 मार्कांवरती NTD कॅटेगरीमध्ये. आता बघा याच्यानंतरची कॅटेगरी आपली NTC. तर NTC बघा NTC कॅटेगरी बघा NTC. तर NTC कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण पुरुषांचा बघा ते 128 सर्वसाधारण पुरुष. महिला बघा 122.
त्याच्यानंतर आपले स्पोर्ट पर्सन बघा 122, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त बघा 125, भूकंपग्रस्त लागेल 123 NTC कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर आपले माजी सैनिक म्हणजे एक्स मॅन लागेल इथे 105 मार्कांवरती. त्याच्यानंतर पोलीस पाल्य लागेल 112 मार्कांवरती आणि आपले होमगार्ड बघा, होमगार्ड लागेल इथं 121 मार्कांवरती. तर बघा हे झाली आपली NTC कॅटेगरी. आता याच्यानंतर कॅटेगरी आहे आपली NTB. तर बघा NTBचा कट ऑफ कशा प्रकारे लागेल NTB. तर NTB मध्ये बघा सर्वसाधारण पुरुष यांचा पहिला सर्वसाधारण पुरुषमध्ये बघा 126 मार्कांवरती, महिला 119 मार्कांवरती. त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सन बघा, खेळाडू बघा 119 मार्कांवरती. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त बघा 119 मार्कांवरती. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त 116 मार्कांवरती. एक्समॅन बघा एक्समॅन 95 मार्कांवरती. त्याच्यानंतर आहे आपले पोलीस पाल्य बघा 102 मार्कांवरती आणि होमगार्ड बघा 121 मार्कांवरती NTB कॅटेगरीमध्ये. तर बघा याच्यानंतरची कॅटेगरी आपली VJA. तर बघा VJA कॅटेगरीमध्ये बघा 127 सर्वसाधारण पुरुष 127. त्याच्यानंतर महिला लागेल 118 मार्कांवरती. त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सन म्हणजे खेळाडू लागेल 118 मार्कांवरती. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 122 मार्कांवरती. त्याच्यानंतर आपला भूकंपग्रस्त लागेल 112 मार्कांवरती. त्याच्यानंतर एक्समॅन लागेल 94 मार्कांवरती. त्याच्यानंतर लागेल पोलीस पाल्य 108 मार्कांवरती. तर बघा 120 मार्कांवरती आता होमगार्ड लागेल 120 मार्कांवरती. ही झाली आपली VJA कॅटेगरी. आता याच्यानंतरची कॅटेगरी आपली SC बघा, SC कॅटेगरी. तर SC कॅटेगरीचा बघा SC मध्ये सर्वसाधारण पुरुषांचा जर विचार केला तर तो लागेल 123 मार्कांवरती, महिलांचा लागेल 116 मार्कांवरती. खेळाडू जे स्पोर्ट पर्सन आहे त्याचा लागेल 107 मार्कांवरती आणि त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त लागेल 111 मार्कांवरती. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त लागेल 112 मार्कांवरती. एक्समॅन लागेल 93 मार्कांवरती. पोलीस पाल्य लागेल 107 मार्कांवरती आणि होमगार्ड लागेल 112 मार्कांवरती. तर याच्यानंतर जी राहिलेली कॅटेगरी आहे आपली ती आहे ST कॅटेगरी. तर बघा ST कॅटेगरीचा कशा प्रकारे लागेल ST कॅटेगरीमध्ये. तर बघा ST कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण पुरुषांचा लागेल 120 मार्कांवरती, महिलांचा लागेल 114 मार्कांवरती आणि स्पोर्ट पर्सन खेळाडूंचा लागेल इथं 108 मार्कांवरती आणि बघा प्रकल्पग्रस्त लागेल 101 मार्कांवरती, भूकंपग्रस्त लागेल 70 मार्कांवरती, एक्समॅन लागेल 70 मार्कांवरती, पोलीस पाल्य लागेल 87 मार्कांवरती, होमगार्ड लागेल 102 मार्कांवरती. तर मित्रांनो बघा व्हिडिओ आवडला अशी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.